चला सेकंड शिफ्टचा पेपर आपल्याकडे आलेला आहे। काही मेमरी बेस्ड प्रश्न, काही महत्त्वाचा पॅटर्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया। आता मला वाटतं तिसऱ्या शिफ्टचा सुद्धा पेपर संपलेला असेल। तुमच्यापैकी ज्याही लोकांनी आज दिवसभरातल्या तिन्ही शिफ्ट दिल्या असेल किंवा बघणाऱ्यापैकी कोणी पण पहिली शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि तिसरी शिफ्ट दिली असेल, तर जे मेमरी बेस्ड प्रश्न आहेत ते तुम्ही मला आपलं जे टेलिग्रामचं ऑफिशियल अकाउंट आहे @pv थोरात त्याच्यावरती पाठवू शकता, किंवा स्क्रीनवरती तुम्हाला मी व्हॉट्सअपचा नंबर देईल, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मेमरी बेस्ड जे प्रश्न आहेत ते पाठवू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड शिफ्टचे जेही महत्त्वाचे प्रश्न मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग, जीके आणि टेक्निकलच्या पोर्शनमध्ये विचारले होते ते सर्व महत्त्वाचे जेवढेही महत्त्वाचे टॉपिक्स किंवा काही महत्त्वाचे जे प्रश्न जे तुम्हाला पाठवले असतील सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचा प्रयत्न करूया, जेणेकरून येणाऱ्या जे पुढची महत्त्वाच्या शिफ्ट आहे त्या सर्व लोकांना याचा बेनिफिट होईल। तर पहिला जो महत्त्वाचा सब्जेक्ट आपला आहे मराठीचं ग्रामर, त्याच्यामध्ये समानार्थी शब्द जसे की मागच्या शिफ्टला विचारले होते तशाच पद्धतीचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याच्यावरती प्रश्न विचारले होते। त्याच्यानंतर क्रियापद पूर्ण करा अशा पद्धतीचे त्याच्यावरती टॉपिकवरती प्रश्न विचारले होते। त्याच्यानंतर वाक्यरचना याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले होते। मनी असेल, अलंकार असेल याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले होते। तत्सम परिभाषिक शब्द या टॉपिकवरती सुद्धा प्रश्न विचारले होते। साहित्यिकांचे टोपणनाव याच्यावरती सुद्धा प्रश्न होते, जे की तुम्हाला शिंदे सरांचं जे मराठीचं ग्रामरचं पुस्तक आहे त्याच्या बॅक साईडला तुम्हाला याचा सर्व एक महत्त्वाचा चार्ट दिलेला आहे। तिथून तुम्ही लेखक त्याचे टोपणनावे किंवा लेखक त्याची पुस्तके अशा पद्धतीचं जे तुम्हाला करावं लागेल टॉपिक्स, तिथून तुमचा कव्हर होऊन जाईल। साहित्यिकांचे टोपणनाव हे सुद्धा मागच्या पुस्तकामध्ये शिंदे सरांच्या मागच्या साईडला दिलेलं आहे, तिथून तुम्ही ते चेकआउट करून घ्या। सामान्य नाम या टॉपिकवरती सुद्धा मराठीच्या सेकंड शिफ्टमध्ये प्रश्न विचारले गेलेले होते। त्याच्यानंतर महत्त्वाचे चिन्ह, त्याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असेल, प्रश्नचिन्ह असेल, अशा पद्धतीचे जे चिन्ह आहेत ते त्याचा योग्य उपयोग कुठे होईल किंवा आपल्याला जे आहे ते योग्य त्याचा उपयोग जे आहेत तिथे ओळखायचा होता। अशा पद्धतीचे मराठीच्या या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले होते। पुन्हा एकदा सांगतो, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, क्रियापद पूर्ण करा, वाक्यरचना, मनी, अलंकार, तत्सम परिभाषिक शब्द, साहित्यिकांचे टोपणनाव, सामान्य नाम, त्याच्यानंतर चिन्ह ओळखा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला मराठीच्या ग्रामरमध्ये विचारले गेलेले होते। आता हा सर्व जो पॅटर्न होता आपण बघितलेला मराठीचा, हा सर्व पोस्टसाठी लागू होईल। जेवढ्याही DMRमध्ये पदभरती सध्याच्या घडीला चाललेली आहे 18 तारखेपासून तर जवळपास 30-29 तारखेपर्यंत, तर त्या सर्व लोकांना हा जो पॅटर्न आहे तो फॉलो करावा लागेल। अशा पद्धतीचा पॅटर्न तुम्हाला सुद्धा तुमच्या येणाऱ्या पेपरमध्ये बघायला भेटू शकतो। त्याच्यानंतर नेक्स्ट जो आपला सब्जेक्ट आहे तो आहे इंग्रजीचं ग्रामरमध्ये तुम्हाला सिनोनिम, अँटोनिम याच्यावरती प्रश्न विचारले होते। वन वर्ड सबस्टिट्यूशन याच्यावरती प्रश्न विचारले होते। स्पेलिंग मिस्टेक्स याच्यावरती प्रश्न विचारले होते। फिलिंग द ब्लँक्स याच्यावरती 3 प्रश्न तुम्हाला विचारले होते सेकंड शिफ्टमध्ये। त्याच्यानंतर ॲड अँड फ्रेजेस याच्यावरती प्रश्न विचारले होते। एरर फाइंडिंग्स हा एक टॉपिक होता। ग्रामरमध्ये बेसिक रूल्स जे आहेत ते ग्रामरचे त्याच्यावरती प्रश्न होते। टेन्सेस असतील, आर्टिकल्स असतील किंवा पंक्च्युएशन असेल, हे सुद्धा महत्त्वाचे टॉपिक जे आहेत ते सेकंड शिफ्टच्या एक्झाममध्ये TCSनी कव्हर केलेले होते। लक्षात आलं? इंग्रजीमध्ये सिनोनिम, अँटोनिम आपल्याला करायचे, वन वर्ड सबस्टिट्यूशन, स्पेलिंग मिस्टेक्स, फिलिंग द ब्लँक्स, ॲड अँड फ्रेजेस, एरर फाइंडिंग्स, ग्रामरमध्ये बेसिक रूल्स ग्रामरचे विचार होते ते बघून जायचे। टेन्सेस, आर्टिकल्स आणि पंक्च्युएशन एवढे जवळपास 10 ते 11 टॉपिक जे आहेत ते एकदा आपल्याला व्यवस्थित केअरफुली बघून जायचं आहे। सेकंड शिफ्टमध्ये प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत, हेच टॉपिक पुढच्या याच्यामध्ये जे आहे ते TCS याच्यावरती प्रश्न विचारू शकतं। त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे गणित, त्याच्यामध्ये तर्कशास्त्र, मॅथ आणि रिजनिंग याच्यावरती काय विचारलं होतं तर ते बघूयात। मीन डेव्हिएशन या टॉपिकवरती प्रश्न विचारले होते। नंबर सिरीजवरती प्रश्न विचारले होते, जे की फर्स्ट सिरीजमध्ये ऑलरेडी आपल्याला पहिल्या शिफ्टमध्ये याच्यावरती प्रश्न बघायला भेटलेले होते। त्याच्यानंतर कोडिंग, डिकोडिंग याच्यावरती प्रश्न होते। टाईम अँड वर्क, काम, वेळ, काळ याच्यावरती सुद्धा प्रश्न होते। जसं जसं शिफ्ट पुढे जाईल तसे तुझे महत्त्वाचे काही टॉपिक जे आहे ते TCS आपल्याला इन्क्लूड करत असताना दिसत असेल। ओव्हरऑल मॅक्स टू मॅक्स रिजनिंगमध्ये 5 ते 7 असे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्याच्यापेक्षा जास्त काय TCS विचारणार नाही। त्याच्यानंतर टाईम वर्क डिस्टन्स सांगितलं। गुणोत्तर, रेशो आणि प्रपोर्शन याच्यावरती प्रश्न होते। क्रममध्ये ऑर्डर, सिक्वेन्स या टॉपिकवरती प्रश्न विचारले। सरासरी, ॲव्हरेज याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले। त्याच्यानंतर राऊंड टेबल, अल्फाबेटिकल ऑर्डर, टाईप याच्यावरती रिजनिंगचे जे आहेत ते प्रश्न विचारले गेले होते। त्याच्यामुळे जेवढाही सेक्शन आता आपण पहिल्या शिफ्टमध्ये डिस्कस केला आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये डिस्कस केला, आता जेव्हा तिसऱ्या शिफ्टचे काही मेमरी बेस्ड प्रश्न येतील ते सुद्धा तुम्हाला मी रात्री त्याच्यावरती एक व्हिडिओ देईल। तर जेवढेही आता आपण टॉपिक डिस्कस करत आहोत, मराठीचं असेल किंवा इंग्रजीचं असेल, टेक्निकलचे प्रश्न असतील किंवा मॅथ, रिजनिंग, जीकेचे असतील, तर होईल तेवढं पॉसिबल जेवढेही टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत तेवढे आपण करणं गरजेचं आहे। सध्याकडं तुमच्याकडे वेळ कमी आहे, कुठल्याही नवीन जे टॉपिक्स आहेत ते करण्यापेक्षा TCS सध्याच्या घडीला काय मागच्या शिफ्टमध्ये विचारत आहे
तर ते सध्याच्या घडीला आपल्याला करणं, त्याचं रिव्हिजन करणं, ते बघणं गरजेचं आहे. नेक्स्ट वीकला फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये जे अंक आहेत ते चेंज करूनच तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर महत्त्वाचा तिसरा टॉपिक जनरल नॉलेज आणि सायन्स याच्यावरती काय विचारलं होतं ते बघूयात. बायोलॉजीमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन याच्यावरती 3 ते 4 प्रश्न विचारले होते. जी सेक्शुअल रिप्रोडक्शन सिस्टीम आहे, फिमेल असेल किंवा मेल असेल, याच्यावरती प्रश्न नेहमी MPSCमध्ये सुद्धा विचारले जातात किंवा बाकीच्या ज्या एक्झाम आहेत गट डच्या त्याच्यासुद्धा मध्ये विचारले जातात. तर बायोलॉजीमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये महत्त्वाच्या ह्या 2 सिस्टीम किंवा बाकीचे जे पार्ट्स आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न हे 3 ते 4 प्रश्न विचारले होते सेकंड शिफ्टमध्ये. फिजिकल केमिस्ट्रीवरती प्रश्न विचारले होते. त्याच्यामध्ये फिजिकल केमिस्ट्रीमध्ये कायनेटिक एनर्जी असेल, हेनरी लॉ असेल, राऊल्स लॉ असेल, अशा पद्धतीचे जे आहेत ते त्याचे प्रश्न विचारले गेले होते. सायन्समध्ये जवळपास 10 ते 12 मिळून असे प्रश्न सायन्स या महत्त्वाच्या स्ट्रीमवरती विचारले गेले. त्याच्यामध्ये करंट अफेअरचे 2 प्रश्न तुम्हाला आजच्या सेकंड शिफ्टमध्ये बघायला भेटले. RTS याच्यावरती एक प्रश्न होता. घटना दुरुस्त्या जी आहे त्याच्यावरती एक प्रश्न विचारला होता. 42वी जी घटना दुरुस्ती आहे सगळ्यात महत्त्वाची, त्याच्यावरती एक प्रश्न विचारला होता. आणि पंचायत राजवरती एक प्रश्न विचारला होता. असा तुमचा जनरल नॉलेज आणि सायन्स मिळून अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले होते. बायोलॉजीमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन सिस्टीम असतील, मेल फिमेल, फिजिकल केमिस्ट्री, कायनेटिक एनर्जी, हेनरी लॉ असेल, राऊल्स लॉ असेल. करंट अफेअरमध्ये घटना दुरुस्त्या, पंचायत राज याच्यावरती तुम्हाला प्रश्न बघायला भेटले. आता हे करत असताना जेव्हा आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्हाला मराठीत सांगितलं, तसंच हे जो महत्त्वाचा पोर्शन आहे तुमचा पंचायत राज असेल किंवा पॉलिटिक्सचे महत्त्वाचे सेक्शन असतील तर त्याच्या ठोकळ्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 पेजमध्ये बऱ्यापैकी त्या माहिती जी आहे ती कव्हर केलेली आहे. तिथून तुम्ही बाकीच्या गोष्टी चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर आपला जो शेवटचा महत्त्वाचा टॉपिक आहे टेक्निकलचा, फार्मा या प्रोफेशनसाठी काय विचारलं होतं ते आपण डिस्कस करूया. आत्तापर्यंतचा पोर्शन बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना युजफुल ठरेल जे की अदर दॅन फार्मसीचे विद्यार्थी DMRच्या एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत किंवा येणाऱ्या ज्या आहे त्या शिफ्टमध्ये एक्झाम देणार आहेत त्या सर्वांसाठी बाकीचा ओव्हरऑल पॅटर्न त्यांनी लक्षात ठेवावा. आता फार्मसीमध्ये टेक्निकलसाठी काय विचारलं आहे पहिल्या शिफ्टमध्ये आपण बघितलं, तर आता सेकंड शिफ्टमध्ये कशा पद्धतीने विचारलं ते बघूया. फार्मसी ॲक्टवरती 3 ते 4 प्रश्न विचारले होते जे की पहिल्या शिफ्टला सुद्धा तुम्हाला सांगितलं मी 2 महत्त्वाचे टॉपिक सिलेबसमध्ये दिल्याप्रमाणे फार्मसी ॲक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट तिथे सुद्धा मॅक्स प्रश्न पहिल्या शिफ्टमध्ये आपल्याला बघायला भेटले. त्याच पद्धतीनं सेकंड शिफ्टमध्ये सुद्धा तुम्हाला फार्मसी ॲक्टवरती जवळपास 3 ते 4 प्रश्न बघायला भेटले. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टवरती 4 ते 5 प्रश्न विचारले होते. हॉस्पिटल फार्मसीवरती 4 ते 5 प्रश्न विचारले होते. कम्युनिटी फार्मसीमध्ये 2 ते 3 प्रश्न. बायो अवेलेबिलिटी जे की जनरल फार्माकोलॉजीमध्ये येईल त्याच्यावरती 2 प्रश्न होते. बायो इक्विव्हॅलन्स हा सुद्धा जनरल फार्माकोलॉजीचा पार्ट आहे, त्याच्यावरती सुद्धा 1-2 प्रश्न होते. त्याच्यानंतर ADR म्हणजे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन हा सुद्धा कोलॉजीचा पार्ट, त्याच्यावरती सुद्धा जवळपास 2 ते 3 प्रश्न विचारले गेले होते. पेसमेकर डिव्हाइसेस बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमधला महत्त्वाचा टॉपिक आणि त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले होते. हॅमर मिलची मेकॅनिझम तुम्हाला विचारली होती, त्याचं महत्त्वाचं प्रिन्सिपल काय आहे. हॅमर मिल म्हणजे हा सुटिक्सचा पार्ट आहे. तिथे सुद्धा पहिल्या शिफ्टमध्ये डोसेस फॉर्ममध्ये इमल्शन असेल, सस्पेन्शन असेल आणि पहिलं जे क्लासिफिकेशन आहे डोसेस फॉर्मचं तर त्याच्यावरती प्रश्न विचारले होते. आता या शिफ्टला हॅमर मिलचं जे आहे ते मेकॅनिझम विचारलं आहे. सुटिक्समध्ये तुम्हाला बाकीच्या सर्व मिल दिलेल्या आहेत तर तिथून तुम्ही त्याचं पुन्हा एकदा बाकीच्या ज्या मिल आहेत त्याचं तुम्ही प्रिन्सिपल किंवा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर हॉट एअर ओव्हन हे सुद्धा स्टरलायझेशन महत्त्वाचा टॉपिक सुटिक्समधला, त्याच्यावरती प्रश्न विचारला आहे. पावडर सीव जे सीव नंबर आहेत हा सुद्धा सुटिक्समधला प्रश्न आहे. कोणत्या सीवसाठी कुठला नंबर असतो, एक विशिष्ट पावडर जेव्हा आपण फार्मास्युटिकल प्रोसेसमध्ये पावडर जेव्हा चाळत असतो तेव्हा एक विशिष्ट जी सीव आहे किंवा मेश आहे ती वापरली जाते. तर कुठल्या सीवचा कुठला नंबर आहे आणि त्या नंबरनुसार जी पावडर आहे ती तुमची त्याचं आउटपुट बाहेर निघत असतं, किती फाईन आहे किती रफ आहे त्या पद्धतीने. तर त्या पद्धतीने तुम्हाला पावडर सीव नंबर 85 नंबरची सीव तुम्हाला विचारली होती. त्याच्यानंतर GMP म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस हा सुद्धा तुमचा फार्मास्युटिक्सचा महत्त्वाचा पार्ट, त्याच्यामध्ये शेड्यूलवरती प्रश्न विचारले होते. GMPचा जो शेड्यूल आहे तो कुठल्या शेड्यूलच्या अंडर येतो, म्हणजे ज्युरिस्प्रुडन्सचे जे शेड्यूल आहे त्याच्यावरती प्रश्न होता की GMP हे कुठल्या शेड्यूलच्या अंडर येते. त्याच्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले. तर ओव्हरऑल जर आपण सेकंड शिफ्टसुद्धा बघितली टेक्निकल पोर्शनसाठी तर महत्त्वाचे जवळपास 3 ते 4 सब्जेक्ट त्यातनं निघून येतात. पहिला म्हणजे ज्युरिस्प्रुडन्स महत्त्वाचे 2 टॉपिक्स, त्याच्यामध्ये फार्मसी ॲक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. विशिष्ट त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन जर डिटेलमध्ये सांगायचं झालं तर शेड्यूल करायचे, महत्त्वाच्या कमिट्या करायच्या आहेत, महत्त्वाचे ॲप्लिकेशन फॉर्म करायचे आहेत, महत्त्वाचे सेक्शन करायचे आहेत, महत्त्वाच्या बॉड्या करायच्या आहेत, त्याचे मेंबर करायचे, त्याचा कार्यकाळ करायचा आहे, कुठली बॉडी कुठल्या सेक्शनच्या अंडर फॉर्म होते, महत्त्वाचे इन्स्टिट्यूशन, महत्त्वाचे इस्टॅब्लिशमेंट या सर्व गोष्टी केअरफुली बघून जाणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आता ह्या 2 गोष्टी संपल्या ज्युरिस्प्रुडन्स. त्याच्यानंतर हॉस्पिटल फार्मसी आणि क्लिनिकल फार्मसी याच्यामध्ये
काय विचारले तर महत्त्वाची फार्मास्युटिकल थेरॉपेटिक कमिटी, त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचे मेंबर कोण आहे, चेअरमॅन कोण आहे, महत्त्वाचे किती मेंबर असतात, किती टाईम ड्युरेशनपर्यंत ते त्या जे पद आहे ते भूषवत असतात. ह्या गोष्टी करून जायचे. विशेषतः कम्युनिटी फार्मसी, हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसी, याच्यावरती फार्मसीचा काय रोल आहे, फार्मसीचं कशा पद्धतीने डिस्पेन्सिंग केलं जातो, त्याची एलिजिबिलिटी काय आहे, त्याची पात्रता काय आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथून कव्हर करायच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा पोर्शन फार्मास्युटिक्स, त्याच्यामध्ये डोसेस फॉर्मचं क्लासिफिकेशन असेल, त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. विशेषतः इमोशन असेल, सस्पेन्शन असेल, त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेत. आणि सध्याच्या घडीला सेकंड शिफ्टमध्ये मिलवरती प्रश्न विचारले, हॅमर मिलचं प्रिन्सिपल विचारले, महत्त्वाचे सीव नंबर विचारले. तर या रिलेटेड बाकीचे सुद्धा पेरीफेरीमध्ये काय गोष्टी येतात तर ते तुम्हाला व्यवस्थित केअरफुली चेकआउट करायचं आहे. त्याच्यानंतर जवळपास बायोलॉजीमध्ये जो की जनरल सायन्समध्ये पार्ट कव्हर होईल तिथे तुम्हाला सांगितलं मी महत्त्वाच्या सिस्टीम कव्हर केलेल्या आहेत. अशा पद्धतीचा ओव्हरऑल जो पॅटर्न आहे तो जेवढाही महत्त्वाचा पोर्शन कव्हर करता येईल, जेवढे तुम्ही मला प्रश्न पाठवले त्या पेरीफेरीमध्ये आणखीन काय याच्यावरती प्रश्न जे आहेत ते बनवू शकतात ते सुद्धा माझ्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड ऑन करायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीचा ओव्हरऑल हा सेकंड शिफ्टचा पॅटर्न होता. जेव्हा थर्ड शिफ्टचा आणखीन पॅटर्न जर संध्याकाळपर्यंत माझ्याकडे काही महत्त्वाचे मेमरी बेस्ड प्रश्न आले तर ते सुद्धा तुम्हाला जो आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करायचा प्रयत्न करेल. बाकी आज दिवसभरातल्या शिफ्टमध्ये जर तुम्ही पेपर अटेंड केला असेल, पहिल्या शिफ्ट असेल, सेकंड शिफ्ट असेल किंवा तिसरी शिफ्ट असेल तर नक्कीच मला आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे आणि माझं पर्सनल अकाउंट आहे @PV थोडं, त्याच्यावरती मला मेमरीज प्रश्न पुन्हा एकदा तुम्ही पाठवू शकता. होईल पॉसिबल तेवढं जेवढेही महत्त्वाचे जे प्रश्न विचारले जातील किंवा पॅटर्न जेही TCS फॉलो करत आहे तर त्याच्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करूया. बाकी अशा पद्धतीचं पूर्ण पॅटर्न या पद्धतीनं सध्याच्या घडीला ज्या लोकांकडे कमी वेळ आहे, ज्या लोकांचा 1-2 दिवसामध्ये पेपर होणार आहे, त्यांनी या लोकांनी हा सर्व व्यवस्थित पॅटर्न फॉलो करून घ्या. अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते प्रॅक्टिस करा. अशाच पद्धतीचा पॅटर्न तुम्हाला येणाऱ्या सुद्धा परीक्षांमध्ये किंवा तुमच्या शिफ्टमध्ये बघायला भेटू शकतो. बाकी याच्यावर बघता एवढंच. जॉईन केलं असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आयडियल फार्मसी कोचिंग. हे जे महत्त्वाचे पेपर आपण डिस्कस करतो, याचे प्रश्न डिस्कस करतो, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती मी प्रोव्हाइड करत आहे. त्याच्यामुळे जॉईन केलं असेल तर नक्की जॉईन करा. आणि बाकीचे तुमचे जे विद्यार्थी की फार्मा प्रोफेशनमध्ये ज्यांची डिग्री डिप्लोमा झालेला आहे, एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे, ड्रग इन्स्पेक्टर असेल, फार्मसी ऑफिसर असेल, त्या सर्व लोकांपर्यंत या सोशल मीडियाच्या पेजेसची लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. आजच्या फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या आपल्यासोबत. तुमची काळजी घेणे अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.